या उपक्रमाचे जनक व समाजशास्त्राचे गाढे अभ्यासक श्री सतीश फिरके यांनी अविवाहित राहून मागील 50 वर्षांपासून आपला संपूर्ण वेळ व मिळकत शेती तोट्यातून कशी बाहेर येईल, बेरोजगारीचे निर्मूलन कसे होईल, महिला व बालकांची सुरक्षा, सन्मान व स्वावलंबन कसे सुनिश्चित होईल या विषयांच्या अभ्यास व संशोधनाला समर्पित केली आहे। या ध्येयाच्या प्राप्तीसाठी त्यांनी एक अभिनव अशी द डॉक्ट्रिन ऑफ रिझल्टंट गव्हर्नन्स ही विकास प्रणाली संशोधित केली आहे। या विकास प्रणालीमुळे भारतच नव्हे तर जगातील बहुतेक सर्व देशांमधील प्रत्येक कुटुंब सुखी, आनंदी व चिंतामुक्त होण्यास मदत होऊ शकेल अशी फिरके साहेबांना खात्री असल्यामुळे त्यांनी त्यांचा हा संशोधन प्रबंध पुढील विचारार्थ जागतिक बँक, संयुक्त राष्ट्रसंघ आणि अमेरिकेच्या राष्ट्रपतींकडे पाठविला आहे। जागतिक बँकेने पत्र पाठवून या उपक्रमाची प्रशंसा करत नियोजनाची दिशा बदलणाऱ्या अशा अभिनव संशोधन प्रकल्पासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य तत्परतेने करण्याची तयारी दर्शवली आहे। रिझल्टंट गव्हर्नन्सच्या मदतीनं तोट्यातील शेती फायद्यात आणता यावी म्हणून फिरके साहेब एकट्यानं सुप्रीम कोर्टात लढत आहेत। यासाठी देशाच्या सरन्यायाधीशांच्या समक्ष ते 2 वेळा सुनावणीसाठी उपस्थित राहिले आहेत। पण मित्रांनो, ही लढाई त्यांची एकट्याची नाही, तर आपणासारख्या 100 कोटींहून अधिक शेतकरी, कष्टकरी व बेरोजगारांच्या आनंदी भविष्यासाठी आहे। म्हणून आपण सर्वांनी एकजुटीनं पूर्ण ताकदीनं यावेळेस ही लढाई जिंकायची आहे। बेरोजगारी निर्मूलनासाठी फिरके साहेबांनी वे ऑफ ब्राईट फ्युचर हे 1500 पानांचे 3 खंडांचे पुस्तक लिहिले असून या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई येथे मंत्रालयात तत्कालीन ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे। केवळ जनहितासाठी आपले संपूर्ण आयुष्य निस्वार्थपणे वाहिलेल्या या समाजसेवकाच्या प्रगाढ अभ्यास व अनुभवाचा लाभ घेऊन आपले आयुष्य आनंदी व सुखी करण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणे हे सर्वांच्या हिताचे ठरेल। मुलांनो, आता आपण ताई महाजन ह्या आपल्या एका लहानग्या बहिणीला शिक्षणासाठी किती झुंज द्यावी लागली याची सत्यकथा हृदयद्रावक व्हिडिओच्या रूपाने पाहूया।